शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुषमाजी, आपलं स्वागत। प्रशांत कोरटकरला अटक झाली आहे, तब्बल महिना लागला या अटकेला। त्यांचं काही कार्यकर्तृत्व नाहीये, कारण एक महिनापर्यंत महाराष्ट्र सरकारने जेवढं शक्य आहे तेवढं प्रशांत कोरटकरला प्रिव्हिलेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझ्या माहितीप्रमाणे आज प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन होता। कदाचित तो जामीन फेटाळला गेला असेल किंवा जामीन मिळणारच नाही याची त्याला खात्री झाली असावी, त्यामुळे तो सरेंडर झालाय। पण सरेंडर होताना तो महाराष्ट्रात नाही, तेलंगणात झालाय। आतापर्यंत महाराष्ट्रातले सगळे आरोपी आयदर यूपी किंवा तेलंगणा, गुजरात अशा ठिकाणाहून आणलेले आहेत, म्हणजेच महाराष्ट्र पोलीस कुचकामी ठरत आहे। नाही, मुद्दाच तो आहे की प्रशांत कोरटकरची ऑडिओ क्लिप ज्यावेळी इंद्रजित सावंतांनी सोशल मीडियावर व्हायरल केली होती त्यावेळी नंतर कोरटकर हा स्वतःहून पुढे आलेला होता, त्याने माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिलेली होती। त्यावेळी तो असं बोलला होता की तो माझा आवाज नाहीये, तो त्याने सगळे दावे आणि आरोप देखील फेटाळले होते। त्यानंतर तो अचानक गायब झाला। महिनाभर पोलीस त्याचा शोध घेतायत, त्यानं अटकपूर्व जामिनासाठी तो अर्ज करतो, पत्नीमार्फत तो आपला मोबाईल पोलिसांकडे देतो। हे सगळं सुरू असताना एक महिना लागला त्याच्या शोधासाठी, त्याच्या अटकेसाठी। त्याचं कारण सरकार जर पाठीशी असेल तर हे शक्य आहे ना। महिना काय 6-6 महिने लागू शकतात। कृष्ण आंधळे किती दिवस झालं फरार आहे। बरोबर। त्यामुळे जर सरकारची इच्छा असेल तर सरकार पाहिजे तितके दिवस एखाद्याला बाहेर ठेवू शकतं। प्रशांत कोरटकरला आता अटक करण्यापाठीमागे कदाचित कालचा कुणाल कामराचा प्रकार आणि सगळं चांगल्याशी आलंय म्हटल्यावर कुठून तरी आता झाकलं पाहिजे, म्हणूनही असू शकतं। बरोबर। मात्र अंधारीजी, एक महत्वाची बाब, गेल्या काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये महापुरुषांबद्दल, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, इतर देशातील, राज्यातील जे महापुरुष आहेत त्यांच्याबद्दल काहीही बोलण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे। एक्झॅक्टली। आणि त्यांच्यावर कुणीही काहीही आक्षेप घेत नाही, हे फार वाईट आहे। यावर सरकार काहीच पावलं उचलत नाही। सुरुवात भगतसिंग कोश्यारी यांच्यापासून झाली, मग राहुल सोलापूरकर असेल किंवा प्रशांत कोरटकर असेल, सुधांशु त्रिवेदी असतील किंवा श्रीकांत भारती असतील, पण या सगळ्या मंडळींवर कुणीही कारवाई केली नाही। रात्री ज्या लोकांनी ठाण्यात दुर्गुत घातला त्याच्यातला एकही जण, राहुल सोलापूरकरने ज्या चॅनलला इंटरव्ह्यू दिला त्या चॅनलला किंवा त्या स्टुडिओला त्यांनी तोडफोड केली नाही। याचा अर्थ असा आहे की महापुरुषांच्या पेक्षा सुद्धा स्थानिकच्या नेत्यांच्या अस्मिता जास्त टोकदार झालेल्या आहेत। महापुरुषांच्या पेक्षा सुद्धा हे जे नेते आहेत, हे जे आका आहेत, हे आका कार्यकर्त्यांना जास्त मोठे वाटायला लागले। मात्र अंधारेजी, काय म्हणायचं अशा प्रवृत्तींना? या प्रवृत्ती राज्यामध्ये वाढत चालल्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुराज्य, स्वराज्याची स्वप्न आम्हाला दाखवली, आम्हाला इथपर्यंत त्यांच्याच पार्श्वभूमीवर, त्यांच्याच कामातून, त्यांच्याच बळावर आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत। अशा महापुरुषांबद्दल अशी वक्तव्य होणं आणि सरकारला अशा व्यक्तींना अटक करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागणं, नाही, सरकारची इच्छाच ती आहे। सरकारला जाणीवपूर्वक इथल्या महापुरुषांचं अवमूल्यन करायचंय, ज्यांना इथे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा एकूण इथले महापुरुष मोडीत काढायचे आहेत। आणि जाणीवपूर्वक हेडगेवार, गोळवलकर, श्यामाप्रसाद मुखर्जी हे नवे आयकॉन स्थापित करायचे आहेत। त्या सरकारची ही सोचीसमजी चाल आहे, ठरवून केलं जातं हे सगळं। नक्कीच। खूप खूप धन्यवाद अंधारीजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। तर सुषमा अंधारे असतील, जितेंद्र